नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला, आज आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। 21 मेला गुरुपुष्यामृत आहे। आयुष्य बदलणारे 5 शक्तिशाली उपाय किंवा भाग्य उघडणारे 5 शक्तिशाली उपाय हे तुम्हाला परिस्थिती बदलण्यासाठी गुरुपुष्यामृत 2026 चे धन, नशीब, प्रगती वाढवणारे 5 उपाय हे तुम्हाला मी घेऊन आलेली आहे। तर त्याप्रमाणे तुम्ही उपाय करू शकता। सोनं खरेदी करू नका सांगितलेलं आहे आपल्याला, तर गुरुपुष्यामृतच्या दिवशी सोनं खरेदी करण्यापेक्षा एखादा क्रिस्टल खरेदी करा। सगळंच पृथ्वीमधनंच येत असतं, त्याच्यामुळं ते खरेदी केलं तरी सुद्धा चालेल। तर चला आपण बघूया 21 मेला येणाऱ्या गुरुपुष्यामृत योगामध्ये आपली परिस्थिती सुधारण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय कोणकोणते येत आहेत ते आता आपण खाली बघूया। गुरुवार म्हणजे शक्ती वाढवण्यासाठी गुरुवार आणि गुरुपुष्यामृत असं जर एकत्र आलं तर शक्ती अतिशय वाढत असते किंवा एनर्जी वाढत असते त्यामुळं पिवळे फूल आणि पिवळे वस्त्र आणि हळदीचा तिलक लावून आपल्या गुरूंना नक्की जावं, म्हणजे स्वामी समर्थांच्या देवळामध्ये जावं, बाबांच्या देवळामध्ये जावं, गोंदवलेकर महाराजांच्या जे आपले गुरु असतील त्यांच्या देवळामध्ये गुरुपुष्यामृत हे ज्यावेळी नक्षत्र येतं त्यावेळी जरूर जावं आणि हळदीचा टिळक लावून गुरूंना नमस्कार करावा आणि मनातील नकारात्मकता दूर व्हावी अशी त्यांना प्रार्थना करावी आणि निर्णय शक्ती वाढावी अशी प्रार्थना करावी। गुरुपुष्यामृतच्या दिवशी जर हळदीचा टिळक लावून 2 हळकुंड आपण आपल्या गुरूंपाशी ठेवली तर आपल्यातल्या नकारात्मक ऊर्जा या नाहीशा होतात आणि निर्णय क्षमता आपली वाढीस लागते। दुसरा उपाय बघू आपण, धनसिद्धीसाठी पुष्य नक्षत्र उपाय। तर एक नवीन पर्स घ्या, पर्स वापरायला सुरुवात करा किंवा मग तिजोरीत ठेवण्यासाठी चांदीचं नाणं घ्या आणि तेही नसेल तर 1 रुपयाचं आपलं नाणं घ्या, त्याला हळदीनं चंदन हळदीनं पिवळं करा आणि त्या नाणे पुढील 40 दिवस अजिबात न हलवता पुढचे 40 दिवस पर्समध्ये तरी ठेवा, नवीन घेतलेल्या पर्समध्ये तरी ठेवा, नाहीतर आपल्या गल्ल्यामध्ये ठेवा किंवा तिजोरीमध्ये ठेवा, जिथं रोज पैसा येतो, अगदी फोनच्या मागं ठेवलं तरीही चालेल। तर या ठिकाणी ठेवा, 40 दिवस त्याला हलवू नका। 40 दिवसामध्ये धनप्रवाह वाढायला सुरुवात होते, आपल्याकडं पैसा यायचे मार्ग रिकामे होतात। घरातील अडथळे दूर करण्यासाठी शुभमुहूर्तावर गंध, हळद, केशर मिसळून घराच्या प्रवेशद्वारावर जर गुरुपुष्यामृतच्या दिवशी आपण स्वस्तिक चिन्ह काढलं, ओम काढलं, तर यावेळी वाईट ऊर्जा नष्ट होऊन घरामध्ये भांडण, तंडण, आजारपण जे काही येतं ते सगळं संपतं। त्याचप्रमाणे उंबरा पूजनाला सुद्धा गुरुपुष्यामृतच्या दिवशी तेवढंच महत्त्व आहे। हळदी लेपन करून गुरुपुष्यामृतच्या दिवशी उंबरा पूजन पण करावं आणि दरवाजा पूजन पण करावं, तर आपल्या घरातल्या निगेटिव्ह एनर्जी संपूर्ण नष्ट होतात। करिअरसाठी आणि शिक्षणामध्ये प्रगती होण्यासाठी गुरुचा मंत्र आपण म्हणावा। 21 वेळा जर आपण हा मंत्र म्हटला तर रोज गुरुपुष्यामृत पासून रोज जर अभ्यास करायला बसायच्या आधी जर किंवा करिअरच्या कोणत्या ग्रोथसाठी जर आपण हा मंत्र म्हटला तर निश्चितच आपल्या करिअरमध्ये पण ग्रोथ होते, शिक्षणामध्ये पण ग्रोथ होते, आपल्या मार्कमध्ये सुद्धा ग्रोथ होत असते। तर गुरुमंत्र आहे ओम बूम बृहस्पते नमः। किमान 21 वेळा तरी हा जर मंत्र आपण रोज म्हटला अभ्यासाला बसायच्या आधी तर एकाग्रता, ज्ञान वाढते आणि विविध संधी, नोकरीच्या, करिअरच्या, शिक्षणाच्या विविध संधी चालून येतात। आरोग्य आणि मनशांतीसाठी काय उपाय शेवटचा तुम्हाला सांगते की पिवळ्या फुलांचा सुगंध किंवा चाफ्याचं फूल किंवा चंदनाचं अत्तर थोडंसं घालून तुपाचा दिवा जर आपण देवापाशी लावला तर मानसिक ताण कमी होतो, शरीरातल्या सकारात्मक ऊर्जा वाढतात। आता याच प्रकारे देवापाशी लावताना आपण जर तसाच आपण एखादा तुळशीपाशी लावून सुद्धा ओम वासुदेवाय नमः असा जर जप 108 वेळा गुरुपुष्यामृतच्या रात्री केला, आपल्या तुपाचा हा जो अखंड दिवा असतो तो अखंड दिवा घ्यायचा, यामध्ये पिवळेपणा आहे त्यामुळे हळद घालायची गरज नाही, 4 लवंग यामध्ये घालायच्या, 2 वेलची यामध्ये घालायच्या, तुळशी पुढं असाच लावायचा आणि तुळशी पुढं उभं राहून किंवा बसून 108 वेळा ओम वासुदेवाय नमः हा जर जप केला तर साक्षात लक्ष्मी आपल्या घरी नांदायला येते आणि सर्व आर्थिक संकटातून आपली मुक्ती होते। कर्ज असो काही असो सगळ्याला मार्ग रिकामे होतात। तर चला, हे होतं आजचा व्हिडिओ, इथंच बास करूया।
बाकी स्टेटस चेक करा, सगळे व्हिडिओ जे काही नवीन आहे, नवीन घड्याळ आहे, काय आहे, सगळे स्टेटस टाकलेले आहेत. तर बघा आणि ज्यांना खरेदी करायची असेल त्यांनी नक्की खरेदी करा. अजून एक 4-8 दिवस काही गोष्टींना तुमच्या उशीर होईल, थोडंसं एवढं समजावून घेतलं. तसंच अजून थोडंसं समजावून घ्या. ऑर्डर मिळायला तुम्हाला उशीर होतोय मला मान्य आहे, पण थोडंसं समजावून सगळीच फॅमिली घेते त्याचप्रमाणे घ्या. मी लवकरात लवकर सगळ्यांची ऑर्डर सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तर चला मग, टाटा बाय बाय.